मित्र हो, मेंदू हा आपल्या शरीराचा असा अवयव आहे ज्याला थोडा सुद्धा ऑक्सिजन किंवा रक्तपुरवठा कमी झालेला सहन होत नाही आणि म्हणूनच हल्ली बरेच आजार मेंदूच्या संबंधित आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 सोपे श्वासाचे व्यायाम प्रकार सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या मेंदूचा ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा खूप जास्त पटीने वाढणार आहे आणि मेंदूच्या संबंधित असणारे सगळे आजार खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्यापासून बचाव देखील होणार आहे, ज्या माध्यमातून तुमचे घर बसल्या लाखो रुपये वाचणार आहेत. फुकट आहे म्हणून तुम्हाला याची किंमत वाटणार नाही, पण मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा हा व्हिडिओ बघतच हे 3 श्वासाचे व्यायाम प्रकार करायला तुम्ही सुरुवात कराल आणि लागलीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवाल की डॉक्टर नंबर 1 वाटलं, फ्रेश वाटलं. मित्र हो, हा व्यायाम प्रकार कुणी करायचा आहे, किती वेळ करायचा आहे, कुठल्या वेळेला करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची आणि कोणी नाही करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला पाहूया हे व्यायाम प्रकार कोणासाठी वरदान ठरणार आहेत. ज्या लोकांना बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीच्या काही समस्या असतील किंवा ज्या लोकांना सतत ताणतणाव असतो, स्ट्रेस असतो, मानसिक आजाराने ग्रासलेले आहेत, सतत टेन्शन असतं, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती त्यांच्या मनामध्ये असते, आजाराची भीती असेल किंवा भविष्याची भीती असेल किंवा कोणी काय म्हणल्यानंतर त्यांना लगेचच ते लागत असेल, मनाला ते खात असतील, ज्यांचा आत्मविश्वास कमी झालाय, जे सतत डिप्रेशन मध्ये म्हणजेच नैराश्यामध्ये आहेत आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये कसलाही रस राहिलेला नाही, जे सतत आळसामध्ये किंवा सुस्तीमध्ये असतात, ज्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमी आहे, ज्यांना उत्साहच नाही, सतत एक ठिकाणी बसून राहावं असं वाटतं, कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यांना रस नाही, ज्या लोकांचं सतत डोकं दुखतं, मायग्रेन नावाचा आजार आहे किंवा श्वसनाच्या संबंधित काही तक्रारी असतील, डोळ्याच्या संबंधित काही आजार असतील, रक्ताभिसरणाच्या संबंधित काही आजार असतील, यासोबतच वाढत्या वयानुसार जेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही बदल होतात एजिंग प्रोसेसमुळे, बहुतांश वेळेला एमआरआय किंवा सिटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टर सांगतात मेंदूला रक्तपुरवठा कुठेतरी कमी झालाय किंवा मेंदूची साईज जी आहे, ज्याला आपण सेरेब्रल ॲट्रॉफी असं म्हणतो, ती कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांना स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. शॉर्ट टर्म मेमरी लॉस असेल किंवा लॉंग टर्म मेमरी लॉस असेल किंवा विद्यार्थी असतील, शाळेमध्ये वाचलेलं किंवा अभ्यास केलेलं लक्षातच राहत नसेल, अल्झायमर डिसीज असेल, पार्किन्सन डिसीज असेल, डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश झालेला असेल किंवा तुम्हाला तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे स्ट्रोक म्हणजेच पॅरालिसिसचा धोका झालेला असेल किंवा तो धोका होऊ नये म्हणून सुद्धा हे तुम्हाला 3 व्यायाम प्रकार खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत. यासोबतच ज्या लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, झोप लागायला उशीर लागतो, लागलीच तर मध्ये जाग येते आणि नंतर झोपच लागत नाही आणि एकूण त्यांचं जे नैसर्गिक चक्र आहे शरीराचं, झोपेचं, जाग होण्याचं, ते बिघडून जातं आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य अजून धोक्यात येतं. त्यांच्यासाठी देखील हे व्यायाम प्रकार अत्यंत महत्वाची औषधासारखी भूमिका निभावणार आहेत. शिवाय ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती अजिबात तेज नाही, निस्तेज असतात, सतत ते सुस्तावलेले, आळशी, कुठलेही फ्रेशनेस त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा शरीरामध्ये त्यांना जाणवत नाही, अशा लोकांना देखील हे टॉनिक सारखं काम करणार आहे. आता पाहूया हे 3 व्यायाम प्रकार कोणते आहेत आणि ते करण्याची योग्य शास्त्रीय पद्धत कुठली आहे. मित्र हो, सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी हे व्यायाम प्रकार करायचे आहेत. नाही जमलं तुम्हाला तर संध्याकाळी झोपताना, संध्याकाळच्या जेवणानंतर किमान 2 तासांनी हे व्यायाम प्रकार तुम्हाला करायचे आहेत. मित्र हो, फक्त 21 दिवस हे व्यायाम प्रकार तुम्ही औषध समजून दररोज न चुकता करा, नक्कीच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तर हो, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार काय करायचे तुम्हाला, तुम्ही अशा पद्धतीनं खाली जमिनीवर बसू शकता. बसत असताना तुम्ही वज्रासनामध्ये बसू शकता, पद्मासनामध्ये बसू शकता किंवा साधं मांडी घालून ज्याला आपण सुखासन म्हणतो त्या सुखासनामध्ये बसायचे. पहिला प्रकार करत असताना तुमच्या हाताची चिन्ह मुद्रा करायची आणि ते तुमचे हात जे आहेत ते गुडघ्यावर अशा पद्धतीने ठेवायचे, मान पाठ सरळ, नजर समोर, डोळे समोर ठेवायचे आहेत. आणि असं केल्याच्या नंतर आपल्या तोंडाचा आपल्याला काय करायचं आहे, चंबू करायचा आहे आणि चंबू करून आपल्याला तोंडाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तोंडानेच का घ्यायचा, कारण तोंडाने जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा तो खूप खोलवर आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मध्ये जाण्यासाठी कारणीभूत ठरतो. तुम्ही बघा, नाकाने लांब श्वास घ्या आणि नंतर तोंडाने लांब श्वास घ्या, तुम्हाला नक्कीच त्याच्यामधला फरक जाणवेल की बाबा
नाकाने श्वास घेत असताना थोडासा इथं जाम झाल्यासारखं वाटतं, पण तोंडाने श्वास आत घेत असताना खूप मोकळेपणानं आणि खूप खोलवर हा श्वास घेतला जातो. म्हणून तुम्हाला ह्या पहिल्या प्रकारामध्ये तोंडाने आत श्वास घ्यायचा, तोंडाचा चंबू करून. मित्रांनो, हा श्वास आत घेतल्यानंतर तुमचं पोट थोडंसं फुगल्यासारखं वाटेल आणि ते फुगलेलं पोट तशाच पद्धतीनं तुम्ही किमान 10 सेकंदासाठी धरून ठेवा आणि त्याच्यानंतर हळूहळू घेतलेला श्वास तुम्ही तोंडानच हळूहळू सोडायचा आहे. आणि अशा पद्धतीने ह्याची 5 आवर्तनं तुम्हाला करायची आहेत. याला आपण कुंभक प्राणायाम असं देखील म्हणतो. तुम्ही बघा, मी तुम्हाला करून दाखवतो. व्हिडिओ चालू असताना माझ्या समोर माझ्या सोबतच हे व्यायाम प्रकार तुम्ही करायला सुरुवात करा आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला लगेचच फ्रेश वाटायला लागेल. मी 100% खात्रीशीरपणे सांगू शकतो. बघा, अशा पद्धतीने मी बसतोय. आता लांब श्वास घेईन. खूप छान. मित्र हो, जेव्हा आपण अशा प्रकारे श्वास रोखून धरतो काही वेळासाठी, तेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढतं आणि हा कार्बन डायऑक्साईड जेव्हा मेंदूच्या रक्तप्रवाहामध्ये जास्त वाढतो तेव्हा मेंदू आपल्या हृदयाला सिग्नल देतो की बाबा मला ऑक्सिजन कमी पडायला लागलाय, तेव्हा जास्तीचं रक्त माझ्याकडे तू पाठव. आणि स्वाभाविकपणे नैसर्गिकरित्या हृदयाकडून जास्तीचा रक्त पुरवठा मेंदूकडे पाठवला जातो आणि अशा पद्धतीने मेंदूचा रक्त पुरवठा वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. जेव्हा आपण एरवी नॉर्मल श्वास नाकाने घेत असतो तेव्हा कुठल्याही प्रकारचा सिग्नल मेंदूकडून हृदयाला जाण्याची शक्यता अजिबात नाही. मात्र अशा पद्धतीच्या या कुंभक प्राणायामाच्या माध्यमातून मेंदूचा रक्त पुरवठा आणि सोबत ऑक्सिजन देखील खूप काही पटीनं वाढण्यासाठी मदत होते आणि हे सगळे त्रास विनासायास, विना दुष्परिणाम, कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय कमी व्हायला आपल्याला फुकटमध्ये मदत होणार आहे. तर हे झालं पहिलं आवर्तन. अजून 4 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. बघा, श्वास रोखून धरल्यानंतर थोडंसं तुम्हाला गरगरल्यासारखं किंवा डोकं जाम झाल्यासारखं वाटेल, वाटू द्या, ते महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय ह्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. तिसरं आवर्तन. तोंडाने घेतल्यानंतर लांब घेता पण येतो, खोल घेता पण येतो आणि खोल दीर्घपणे सोडता देखील येतो. चौथा आवर्तन. आणि शेवटचं. तर हे झालं कुंभक प्राणायाम. आता दुसरं प्राणायाम लागलीच तुम्हाला करायचं आहे, त्याच्याशिवाय याचा फायदा होणारच नाही. हे 3चा जो कॉम्बो पॅक आहे तो तुम्हाला ब्रेन टॉनिक सारखं काम करणार आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, अनुलोम विलोम प्राणायामाचे 10 आवर्तन करायची आहेत. ती करत असताना अशाच पद्धतीने सरळ बसायची. योग्य पद्धत लक्षात घ्या. बरेच जण हे प्राणायाम करत असताना चूक करतात आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा होण्याच्या ऐवजी बहुतांश वेळेला दुष्परिणामच होतो. त्यामुळे काय करायचंय, अशा पद्धतीने तुम्हाला बसायचंय. सुखासनामध्ये किंवा कशाही पद्धतीने बसू शकता. आरामशीर बसायचंय. मानपाठ सरळ ठेवायचे आहे आणि तुमच्या अंगठ्यानं काय करायचंय, एक नाकपुडी तुमची बंद करायची आणि तुमच्या दुसऱ्या नाकपुडीनं तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्या नाकपुडीनं तुम्ही श्वास घेतलाय ती नाकपुडी तुमच्या ह्या अनामिकेनं बंद करायचे आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास तुम्हाला विरुद्ध नाकपुडीतून सोडायचा आहे. बघा, लांब घ्यायचाय, लांब सोडायचा. एक झालं. त्यानंतर ज्या नाकपुडीतून श्वास आपण सोडलाय तिथून घ्यायचा आणि विरुद्ध नाकपुडीतून सोडायचा. बघा,
2 3 4 5 खूप छान 6 रामकृष्ण हरी 7 8 9 10 या अशा पद्धतीने हे 10 आवर्तन अनुलोम विलोम व्यायामाचे करायचे तुम्हाला. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला करायचंय भ्रामरी प्राणायाम, जे की तुमच्या मनावरचा, मेंदूवरचा, शरीरावरचा, सगळ्या अवयवांचा ताण खूप चांगल्या प्रकारे काढून टाकणार आहे. तुमच्या शरीराला, मेंदूला अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शांत आणि रिलॅक्स करणार आहे. कितीही तुमच्या डोक्यामध्ये कितीही विचाराचा गोंधळ असू द्या, टेन्शन असू द्या, स्ट्रेस असू द्या, ताणतणाव असू द्या, कितीही भीती असू द्या, अँझायटी असू द्या, एका झटक्यात ह्याच्यामध्ये कमी होणार आहे. कारण हे काही सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत, याच्या मागे खूप हजारो वर्षापासूनचं प्राचीन आरोग्यशास्त्र आहे. माऊली तुम्ही फक्त करून बघा, अनुभूती घ्या, एकदा करून बघा आणि मग आम्हाला कळवा. तुम्ही सुद्धा म्हणाल नंबर 1 डॉक्टर जादूच झाले. भ्रामरी प्राणायाम आपल्याला कशा पद्धतीने करायचंय, अंगठ्यानं काय करायचंय, तुमच्या ह्या महिला जिथं कुडकं घालतात त्या कार्टिलेज आहे कानाचं, त्याला आपल्याला काय करायचंय, आत कानामध्ये अशा पद्धतीनं दाबायचं आहे. दोन्हीही मी चष्मा काढून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. या अशा पद्धतीनं तुम्हाला हे कान बंद करायचे अंगठ्यानी. तुमच्या तर्जनीचं बोट हे डोळ्याच्या वर आणि मधलं बोट हे डोळ्याच्या खाली अशा पद्धतीने पूर्णपणे पापणीवर ठेवायचं आहे. आणि तुमच्या अनामिका जी आहे ती अनामिका नाकपुड्याच्या दोन्ही बाजूला ठेवायचे. आणि तुमची करंगडी जी आहे ती अशा पद्धतीनं ओठाच्या कॉर्नरला ठेवायचे. या अशा पद्धतीनं रिलॅक्स बसायचं आहे. नाकानी लांब श्वास घ्यायचा आहे, तोंड बंद करायचंय. तोंड बंद करत असताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक ती म्हणजे ओठ एकमेकावरती चिटकवायचे आहेत आणि दात मात्र एकमेकापासून थोडेसे सेपरेट ठेवायचे, वेगळे ठेवायचे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी व्हायब्रेशन चांगल्या प्रकारे अनुभवता येतील. बघा, नाकानी पहिल्यांदा मी लांब श्वास घेणार आणि घेतलेला श्वास सोडत असताना हळूहळू मी असा आवाज काढणार. कारण भ्रामरी म्हणजेच आपला भोंगा जसा बुंग करतो तशा पद्धतीने, किंवा मधमाशी जशा पद्धतीनं आवाज काढते तशाच पद्धतीचा हा आवाज आहे, मनाला रिलॅक्स करणारी. आणि जेव्हा तुम्ही नाकातून लांब श्वास काढत असताना असा आवाज काढणार आहात, तेव्हा तुमच्या चेहऱ्याच्या आजूबाजूला, डोक्यामध्ये, मेंदूमध्ये होणारी जी कंपनं आहेत ती तुम्हाला अनुभवायची आहेत. बघा माऊली कशा पद्धतीने करायचं हे. त्याची तुम्हाला 5 आवर्तन करायचे. हळूहळू आवाज कमी करत यायचा आहे आणि हवा सोडत असताना नाकपुड्या अर्धवट मला काय करायच्यात, बंद करायच्यात. बघा, दोन झाले. तीन, चार, लास्ट.
खूप छान, एकदम रिलॅक्सेशन तुम्हाला तुमच्या मेंदूचं शरीराचं अनुभवायला मिळेल. आणि हे तीनही व्यायामाचा आणि ह्या तीनही श्वासाच्या व्यायामाचा जो कॉम्बो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीनं करायचा आहे. नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या समस्या दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. अगदी 2 दिवसामध्येच तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल. आता पाहूया हे व्यायाम प्रकार कुणी करायचे नाहीत, करत असताना काय काळजी घ्यायची. तर मित्र हो, ह्या व्यायाम प्रकाराला वयाची अजिबात अट नाही. कुठल्याही आजारामध्ये हे करू शकतात. मात्र जर बीपीचा आजार असेल तर तुम्ही जेव्हा आपण कुंभक करतो किंवा कुठलाही श्वास रोखून धरत असतो तेव्हा तो श्वास 10 सेकंदापेक्षा जास्त रोखून नाही धरला पाहिजे. यासोबतच तुम्हाला श्वसनाचे काही आजार असतील किंवा तुमचा दम गुदमरत असेल, हृदयाच्या संबंधित काही गंभीर आजार असतील ज्याच्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मोकळेपणाने श्वास घेता येत असेल, कुठल्याही श्वासाचा अडथळा किंवा प्रॉब्लेम नसेल तर अशा वेळी तुम्ही बिनधास्तपणे हे व्यायाम प्रकार करू शकता आणि हे सगळे फायदे फुकटमध्ये करून घेऊ शकता. तर नक्कीच आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टी तू गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मेंदूचा ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा वाढवता येईल, या सगळ्या आजारांपासून दूर राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.